चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादातून एक अत्यंत निंदनीय घटना घडली। एका आशा वर्करने 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लाकडी काठीने जोरदार मारहाण केली। या मारहाणीत महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या, तसेच तिचे दातही पडले। इतकेच नव्हे तर या आशा वर्करने गर्भवती महिलेच्या पतीलाही मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। ही घटना घडल्यानंतर गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। चिखलदरा पोलिसांना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। मेळघाटातील आदिवासी भागात गर्भवती महिलांची काळजी घेण्यासाठी नियुक्त असलेल्या आशा वर्कर कडूनच अशा प्रकारची अमानुष कृत्ये घडणे हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे। किसको मारा? मेरे घर वाले को मेरे को तो जो मारने गया था ना वो 2 लड़के थे और उसका बाप था और उस लड़के की माँ भी थी। तो पहले उन 2 लड़के भी आ गए, उसकी औरत भी आ गई। आपको कहाँ मारा? ये किसको लगता है कितना बेकार मारा है ये। सब सोच अपने दांत पे मेरे टूट गई है, पूरा मुंह सूज गया मेरा ये। और बाकी जगह भी जख्म है। ये तुम्हारा सर पूरा आंख भर मारी मैं प्रेग्नेंट हूँ सर। वो आशा वर्कर है, फिर भी उसने मुझे इतनी बुरी तरह से मारा सर, इतनी बुरी तरह से मारा सर। वो आशा को बारे उनकी गलत वाली में देख करती हूँ बच्ची हमारी या घटनेमुळे स्थानिक आदिवासी महिलांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींकडूनच असा हिंसाचार होत असेल तर या भागातील महिलांनी कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित होत आहे। अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम डोमा मध्ये एक 21 वर्षाची महिला वर त्यांच्या गावाची आशा वर्करनी मारहाण केली म्हणून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेली आहे। गुन्हा जे आहे ते मारहाण संबंधित जे हर्टचे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे दाखल केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी त्यांनी नेमलेली आहे। 4 पैकी नंबर 1 तर आशा वर्कर आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर आरोपी सोबतचे जे त्यांचे परिवार आहे ते पण आहे आणि पोलीसची प्रोसिजर प्रमाणे ते 4 पैकी 3 आरोपीला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना समजपत्र देऊन त्यांनी रवाना केलेली आहे आणि उरलेले जे चौथा जे आरोपी आहे ते लहान आहे म्हणून त्यांच्यावर काही कारवाई करू शकणार नाही, पण इतर 3 आरोपी विरुद्ध जे प्रोसिजरल कारवाई आहे ते पोलीस स्टेशननी केलेली आहे। आणि आत्ताची परिस्थिती बघितला तर जी विक्टिम महिला आहे ते उपजिल्हा रुग्णालय अचलपूर मध्ये भरती आहे। त्यांची उपचार सुरू आहे आणि ठाणेदार त्यांचे जे उपचार करणार डॉक्टर आहे त्यांच्यासोबत संपर्कात आहे आणि आता सुदैवाने ती महिलाची जे कंडिशन आहे ते बरं आहे, म्हणजे त्यांची आणि त्यांच्या पोटात जे बाळ आहेत दोघांची परिस्थिती आता स्टेबल आणि